नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे अर्जुन, सायली, चैतन्य या तिघांनी आता काही 5-6 एव्हिडन्स वात्सल्य आश्रमामध्ये मिळवलेले असतात आणि ते एव्हिडन्स आता पोलिसांच्या स्वाधीन केलेले असतात. पोलीससुद्धा ते एव्हिडन्स आपल्याबरोबर घेऊन जातात. पण पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर हवालदार शिंदे यांच्या हातामध्ये एव्हिडन्स बॉक्स असतो आणि तो बॉक्स आता एव्हिडन्स रूममध्ये ठेवण्यासाठी ते जात असतात. तेव्हा इथे महिपतचा माणूस हवालदार घोरपडे त्यांच्याकडून तो आता एव्हिडन्स बॉक्स घेतात आणि स्वतः तो तिथे ठेवायला जातात, जेणेकरून ही माहिती आता त्यांना महिपतला द्यायची असते. काय काय एव्हिडन्स सापडलेले आहेत त्याचे फोटो काढून ते आता महिपतला पाठवतात. पण इथे आता हे बॉक्स महिपतने जाळायला सांगितलेले असतात. अर्जुनने एवढं मेहनतीने ते पुरावे गोळा केलेले असतात, पण आता ते पुरावे नष्ट करायला सांगितलेले असतात आणि महिपतचा माणूस घोरपडे याला आता खूप पैसे देऊ केल्यामुळे तो आता तिथे त्या एव्हिडन्स रूमला आगसुद्धा लावतो त्याच्या सांगण्यावरून. आणि आग लागल्यामुळे जे काही एव्हिडन्स मिळवलेले असतात ते सगळे डिस्ट्रॉय झालेले असतात, जळून खाक झालेले असतात आणि त्यामुळे इथे कोर्टामध्ये आता महिपतच्याच बाजूने निकाल लागलेला असतो. आधीच इथे जज साहेब महिपतच्या बाजूने असतात, कारण आमदारांचा फोन आलेला असतो. त्यामुळे आता महिपतच्या बाजूने निकाल लागल्यानंतर तिथे आता परवानगी देण्यात आलेली असते की तुम्ही आता वात्सल्य आश्रम हे पाडू शकता, जमीनदोस्त करू शकता. ही परवानगी मिळाल्यानंतर आता महिपत साक्षी एक बुलडोझर घेऊन त्या ठिकाणी येतात आणि आश्रम पाडत असतात. तेव्हा सायलीमध्ये येते, हातापाया जोडत असते, रिक्वेस्ट करत असते आणि म्हणते की मी विनंती करते, आमचं हे वात्सल्य आश्रम नाही तर आमचं ते घर आहे, आमच्यासाठी मंदिर आहे, कितीतरी अनाथ मुलांचा आसरा आहे, तुम्ही हे पाडू नका. आमच्या मधुभाऊनी काहीसुद्धा केलेलं नाही आहे, मी तुम्हाला विनंती करते. तरीसुद्धा इथे आता सायलीचं काही ऐकलं जात नाही. कुसुम सायलीला बाजूला करते. तेव्हा इथे बुलडोझर आता आश्रम पाडायला घेणारच असतात आणि इथे साक्षी आणि महिपत दोघंजणं ती सगळी मजा बघत असतात. त्यांना तर असंच वाटत असतं की वात्सल्य आश्रम ही जागा आता आपल्या खिशात आलेली आहे. आता आपण त्या जागेवरती 7 स्टार रिसॉर्ट हे आपण उभारू शकतो. पण इथे नियतीच्या मनामध्ये आता वेगळाच खेळ असतो. म्हणजे अर्जुन आणि चैतन्य अगदी लास्ट मोमेंटला तिथे कोर्टामधून स्टे ऑर्डर घेऊन येतात. तर इथे वात्सल्य आश्रमावरती पुन्हा एकदा अर्जुनने कोर्टामधून स्टे हा लागू केलेला असतो आणि ती नोटीस घेऊन इथे आता अर्जुन धावत पळत येतो आणि त्या लोकांना थांबायला सांगतो आणि स्टे ऑर्डर आता महिपतच्या तोंडावरती मारून अर्जुन म्हणत असतो की आता तू हा स्टे ऑर्डर मी लागू केलेला आहे, तेव्हा तुझ्या आता बुलडोझरला घेऊन इथून निघून जा, तू इथे आता एका विटेलासुद्धा धक्का लावू शकत नाही, असं अर्जुन महिपतला म्हणतो. तेव्हा इथे स्टे ऑर्डर लागू केल्यानंतर सायलीला खूप जास्त आनंद होतो आणि ती लगेचच अर्जुनला मिठी मारते. त्यानंतर अर्जुनने कोर्टामध्ये असे काही पुरावे सादर केलेले असतात ज्याच्यावरून हे सिद्ध झालेलं असतं की महिपतच्या सांगण्यावरूनच घोरपडेने ही सगळी आग वगैरे लावलेली असते आणि त्यामुळे इथे महिपतची आणि त्या हवालदाराची रवानगी जेलमध्ये झालेली असते. तर हे सगळं कसं काय घडतं, अर्जुन कसे सगळे पुरावे शोधून काढतो आणि ते कोर्टामध्ये सादर करतो, आपण आजच्या भागामध्ये सविस्तरपणे बघूया. तर इथे कोर्टामध्ये जाण्याचा दिवस येणार असतो. त्याआधीच सायली आणि अर्जुन दोघेही खुश असतात, कारण महत्त्वाचे पुरावे मिळालेले असतात जे हे कोर्टामध्ये नेल्यानंतर सिद्ध करणार असतात की ज्या दिवशी खून झाला त्यावेळेला साक्षी तिथे गेली होती. पण इथे महिपतने घोरपडेला हाताशी घेतलेलं असतं. हवालदार घोरपडे याला खूप सारे पैसे देऊ केलेले असतात, तुझ्या 3 पिढ्या बसून खातील एवढे पैसे मी तुला देईन, फक्त आता हे सगळे पुरावे नष्ट करायचे आणि ते नष्ट करायचे म्हणजे नुसते नाही तर ते जाळून टाकायचे, खाक करून टाकायचे. तेव्हा आता घोरपडेला एवढे पैसे दिल्यानंतर तो लगेचच तयार होतो आणि तो एव्हिडन्स बॉक्सलाच नाही तर एव्हिडन्स रूमलाच आग लावून टाकतो, जेणेकरून तिथे शॉक सर्किट झाला आणि आग लागली असं सांगण्यात येईल. त्यामुळे इथे आता सगळे पुरावे हे नष्ट झालेले असतात. तेव्हा इथे अर्जुनला फोन येतो आणि सांगितलं जातं की एव्हिडन्स रूमला आग लागल्यामुळे सगळे पुरावे हे नष्ट झालेले आहेत. तेव्हा आता तुम्ही कुठले एव्हिडन्स दाखवणार असा प्रश्न पडलेला असतो. पण त्या लोकांना एक गोष्ट माहिती नसते की अर्जुनकडे आता प्रीती बुटीक हे कार्ड त्याने स्वतः जवळच ठेवलेलं असतं, कारण त्याला माहिती असतं की महिपत काही ना काहीतरी चाल करून एव्हिडन्स हे आता चोरू शकतो किंवा तो डिस्ट्रॉय करू शकतो. त्याला आधीच ते कळाल्यामुळे त्याने आधीच प्रीती बुटीक हे कार्ड स्वतःजवळ ठेवलेलं असतं.
त्यामुळे इथे आता जेव्हा अर्जुनला कळतं की पूर्ण एव्हिडन्स रूमला आग लागली आणि ही बातमी कळली, ती सायलीला सांगितल्यानंतर सायलीला तर खूप मोठा धक्का बसतो. सायली जोरात रडायला लागते. तिला असं वाटतं की एवढ्या मेहनतीने हे पुरावे गोळा केले होते. कदाचित हे पुरावे कोर्टात सादर केल्यानंतर वात्सल्य आश्रमाचा स्टे हा पुन्हा लागू करण्यात येईल. पण आता ती आशाही संपल्यामुळे आता सायली खूप जास्त निराश झालेली असते. पण इथे आता कोर्टामध्ये जाण्याचा वेळ येतो. पण अर्जुन आणि चैतन्याला असे काही पुरावे शोधायचे असतात. ते दाखवल्यानंतर इथे नुसतं आश्रमावरती स्टेच येणार नाही, तर मधुभाऊसुद्धा निर्दोष होतील आणि त्याचबरोबर महिपत आणि साक्षी दोघेही जेलमध्ये जातील, अशी इथे अर्जुनने संपूर्ण तयारी केलेली असते. कोर्टामध्ये अर्जुनला यायला उशीर होतो. सगळेजण पोचलेले असतात. अर्जुनला उशीर होतो म्हणून इथे जज साहेब आता निकाल जाहीर करतात, कारण त्यांना ऑलरेडी महिपतच्या बाजूनेच निकाल द्यायचा असतो. तेव्हा इथे सांगितलं जातं की अर्जुन सुभेदार इथे आता आलेले नाही आहेत, कारण त्यांच्याकडे कुठले पुरावेच नाही आहेत. जे पुरावे होते ते सुद्धा नष्ट झालेले आहेत. त्याच्यामुळे आता त्याच्यावरून काय सिद्ध होणार आहे, असं सांगितल्यानंतर जज साहेब आता एकतर्फी निकाल लावून मोकळे होतात. ते म्हणतात की महिपत शिखरे, साक्षी शिखरे, आता तुम्हाला परवानगी देण्यात येत आहे की तुम्ही वात्सल्य आश्रमाची जागाही पाडू शकता, जमीनदोस्त करू शकता आणि तुमचं काय काम सुरू करायचं आहे ते तुम्ही नक्कीच करू शकता. तर इथे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांच्याकडे आता दाखवण्यासाठीचे कुठलेही पुरावे नाहीत असं आम्हाला वाटतं आणि म्हणूनच ते इथे कोर्टामध्ये हजर झालेले नाही आहेत. तेव्हा इथे आता सगळेजण टेन्शनमध्ये येतात. मधुभाऊंना तर चक्कर येते. सायलीसुद्धा आता खूपच जास्त अस्वस्थ होऊन जाते. काय करावं आणि काय नाही तिला काहीच कळत नाही. त्यानंतरला आता परवानगी दिल्यानंतर साक्षी आणि महिपत दोघंजणं वात्सल्य आश्रमाच्या ठिकाणी जातात आणि बुलडोजर घेऊनच जातात. तेव्हा इथे साक्षीला ती जागा लवकरात लवकर पाडून तिथे आता तिला 7 स्टार रिसॉर्ट उभं करायचं असतं आणि ते खूप वर्षापासूनचं तिचं स्वप्न असतं, ते तिला पूर्ण करायचं असतं. म्हणून ती घाईघाईने ती जागा पाडण्याचा निर्णय घेते. तेव्हा सायली आणि कुसुम दोघीजणी तिथे जातात आणि दोघी रिक्वेस्ट करत असतात की प्लीज तुम्ही आश्रम पाडू नका, ते आमचं मंदिर आहे. तरीसुद्धा त्यांचं काही ऐकलं जात नाही. तेव्हा इथे अर्जुन आता महत्त्वाचे पुरावे गोळा करत असतो. तो आता पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि म्हणतो की इथे या रूमला आग लागली कशी, एव्हिडन्स रूमला आग लागली कशी, बाकी ठिकाणी सगळं व्यवस्थित आहे, मग बरोबर इथेच कशी आग लागली, हे महिपतच्या सांगण्यावरून कोणी केलं आहे का? मला डाऊटच आहे. मी तुमच्या विरोधामध्ये कंप्लेंट करू शकतो. मी ज्या रात्री तुम्हाला पुरावे दिले, ज्या रात्री मी 5 एव्हिडन्स तुम्हाला दिले आणि बरोबर त्याच रात्री आग कशी काय लागली, ड्युटीवरती कोण होतं आणि तुमच्या हातातून एव्हिडन्स कुणी घेतली, जे माणसं इथे आमच्याबरोबर आश्रमामध्ये आली होती त्या सगळ्यांची मला ऑफिसर नावं हवी आहेत. तेव्हा आता त्या हवालदारांची नावं दिली जातात आणि इन्स्पेक्टर साहेबांचं सुद्धा नाव सांगितलं जातं. तेव्हा इथे आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की मी तर हवालदार शिंदे यांच्याकडे एव्हिडन्स दिले होते आणि त्यांनी एव्हिडन्स रूममध्ये जाऊन ते ठेवले होते, मग नंतर काय झालं मला माहिती नाही. तेव्हा इथे आता हवालदार शिंदे म्हणत असतात की साहेब, पण माझ्याकडून तर हवालदार घोरपडे यांनी ते एव्हिडन्स बॉक्स जबरदस्तीने मागून घेतला. ते म्हणाले मला की तुम्ही थकून आलात, आता मी हे पुरावे नेऊन ठेवतो म्हणून. त्याच्यानंतरला पुन्हा काही मला ते दिसले नाही. तेव्हा इथे अर्जुनचा संशय आता हवालदार घोरपडे यांच्याकडे जातो. तेव्हा अर्जुन म्हणतो की जेव्हा तुम्ही या ठिकाणी आलात त्या ठिकाणापासून मला संपूर्ण CCTV फुटेज बघायचं आहे. मला CCTV फुटेज हवं आहे म्हणजे हवं आहे. मला तुम्ही दाखवा, नाही तर मी तुमच्यावरती सुद्धा आता कंप्लेंट करू शकतो, कारण मला दाट खात्रीच आहे. मला खात्री आहे की तुम्ही हे कुणीतरी तुमच्यापैकी एकाने तरी महिपतच्या सांगण्यावरून ही आग मुद्दामून लावलेली आहे. तेव्हा आता पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा आता अर्जुन चांगलाच त्यांना धडा शिकवतो. त्यामुळे इथे आता CCTV फुटेज हे कालपासूनचं बघायला सुरुवात होते. तेव्हा इथे आधीच घोरपडे कुणाजवळ तरी फोनवरती बोलत होता आणि त्याच्यानंतरला इन्स्पेक्टर साहेब आणि हवालदार शिंदे तिथे आल्यानंतर तो लगेचच फोन आपला खाली करतो आणि फोन खाली करूनच तो हवालदार शिंदे यांच्याकडून हवालदार घोरपडे एव्हिडन्स बॉक्स घेतात आणि तो रूममध्ये ठेवायला जातात. त्याच्यानंतरला पुन्हा तिथलं फुटेज आता बघितलं जातं एव्हिडन्स रूममधलं. तिथे हवालदार घोरपडे आता गेलेले असतात आणि तिथे गेल्यानंतर एव्हिडन्स बॉक्स ते खोलून बघतात आणि त्याच्यामध्ये जे काही पुरावे मिळालेले असतात, जे काही एव्हिडन्स मिळालेले असतात त्याचा फोटो काढून ते कुणाला तरी सेंड करतात. हे आता तिथपर्यंत दिसलेलं असतं. त्यानंतरला आता जेव्हा तिथे कुणीही नसतं पोलीस स्टेशनमध्ये, तेव्हा हवालदार शिंदे तिथे पुन्हा जातात आणि मग तिथे ते स्वतःहून आग लावतात. तिथे स्वतः ते शॉक सर्किट करतात आणि ती संपूर्ण रूम ते जाळून टाकतात. तर इथे जेवढे एव्हिडन्स असतात तेवढे आता जळून खाक झालेले असतात आणि नंतरचं फुटेज दिसत नाही, कारण मग CCTV कॅमेरेसुद्धा त्या रूमचे बंद झालेले असतात. तेव्हा इथे आता अर्जुनला
खरा गुन्हेगार कोण आहे ते कळलेलं असतं। तेव्हा इथे हवालदार घोरपडे यांना आता पकडलेलं असतं आणि विचारलं जातं की कुणाच्या सांगण्यावरून तुम्ही हे सगळं केलं। तेव्हा इथे महिपत शिखरेचं नाव फुटलेलं असतं। तेव्हा अर्जुन आता घाईघाईने कोर्टामध्ये आता त्याला घेऊन जातात आणि तिथे जज साहेबांना भेटून खरं काय खोटं काय हे सगळं सांगितलं जातं। अर्जुन म्हणतो की तुम्ही किती चुकीचा निर्णय घेतलाय तुम्हाला तरी माहिती आहे का? महिपत शिखरे हा एक गुन्हेगार आहे, त्याची मुलगी खुनी आहे आणि तुम्ही अशा माणसांसाठी हे वात्सल्य आश्रम जिथे अनाथ मुलं लहानाची मोठी होतात, निराधार मुलांना तिथे राहायला घर मिळतं, तिथे जबाबदारी घेतली जाते आणि तुम्ही अशा मुलांना इथे रस्त्यावरती आणून महिपत शिखरेसारख्या माणसांना तुम्ही ती जागा पाडायला सांगितलीत। साधी शहानिशा तरी करणं तुम्हाला गरजेचं नाही वाटलं आणि कुणाच्या सांगण्यावरून केलं तुम्ही हे सगळं? तेव्हा इथे आता अर्जुनने जज साहेबांना सुद्धा चांगलं खडसावलेलं असतं आणि ते फुटेज आता दाखवलं जातं। तेव्हा अर्जुन म्हणतो की आता हवालदार यांच्या तोंडून तुम्ही ऐका। तेव्हा हवालदार आता महिपत शिखरेचं नाव सांगतात की त्यांनी मला धमकी दिली होती, जर मी असं नाही केलं तर ते मला मारून टाकतील, माझ्या कुटुंबातील माणसांना मारून टाकतील, म्हणून मी हे सगळं घाबरून केलं। तेव्हा इथे अर्जुन आता सांगतो आणि ते फुटेजसुद्धा दाखवतो आणि म्हणतो की हे सगळं महिपतने केलं। याचा अर्थ तुम्हाला कळतो का? याचा अर्थ साक्षी गुन्हेगार आहे, तिनेच विलासचा खून केला आहे आणि महिपत हे सगळं दाबण्याचा प्रयत्न करतोय, हे तुम्हाला कळायला पाहिजे। अजून काय तुम्हाला पुरावे द्यायला हवे ज्याने हे सिद्ध होईल की मधुभाऊ इनोसंट आहेत? अशा प्रामाणिक माणसाला तुम्ही जेलमध्ये टाकले आणि गुन्हेगार माणसांना तुम्ही बाहेर ठेवले, हा कुठला न्याय आहे? तेव्हा इथे आता अर्जुनने चांगलं खडसावल्यानंतर आता जज साहेबसुद्धा झोपेतून जागे होतात आणि लगेचच ते पुन्हा वात्सल्य आश्रमावरती स्टे लागू करतात आणि तेव्हा अर्जुनच्या हातामध्ये आता तो स्टे दिल्यानंतर लगेचच अर्जुन ती नोटीस घेऊन वात्सल्य आश्रमाच्या जागी पोहोचतो आणि महिपतच्या तोंडावरती ती नोटीस मारतो आणि म्हणतो की आता वात्सल्य आश्रमावरती पुन्हा स्टे लागू केलेला आहे, त्याच्यामुळे तू इथल्या विटेलासुद्धा हात लावू शकत नाही। आणि अशा रीतीने अगदी लास्ट मुमेंटला अर्जुन तिथे पोहोचलेला असतो आणि अर्जुनने आता ही सुद्धा रिक्वेस्ट केलेली असते की जामिनावरती तुम्ही मधुभाऊंना सोडवलं पाहिजे। तुम्हाला असा पुरावा देण्यात आलाय का की विलासचा खून हा मधुभाऊंनी केलाय? कुणीतरी तुम्हाला साक्ष दिली, ती साक्षी खरी आहे का खोटी हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे? जिने खून केलाय तिच्या विरोधामध्ये साक्ष न देता जो माणूस इनोसंट आहे त्याच्या विरोधात साक्ष दिली गेली। तुम्ही असा पुरावा द्या, त्याने हे सिद्ध होईल की खून मधुभाऊंनीच केलेला आहे, तर मी मानेन। आणि मग इथे अर्जुनने आता जामिनावरती मधुभाऊंना सोडवलेलं असतं आणि मधुभाऊंना सोडवल्यानंतर ते सायलीसाठी सरप्राईज असतं। ते बघितल्यानंतर सायली खूपच जास्त खुश होते। म्हणजे एका बाजूला इथे स्टे ऑर्डर आणून अर्जुनने जे काही काम केलेलं असतं ते तर सायलीला खूपच जास्त आवडतं, तो आनंद वेगळा असतो। म्हणजे अर्जुनने योग्य वेळी येऊन आश्रम वाचवलेलं असतं, दुसऱ्या बाजूला मधुभाऊंना जामिनावरती सोडवलेलं असतं, म्हणजे सायलीचा आनंद द्विगुणित झालेला असतो आणि हे सगळं अर्जुनने फक्त आणि फक्त सायलीसाठी केलेलं असतं। त्यामुळे इथे आता अर्जुनने जे काही कामगिरी केलेली असते ती पाहता सायली खूपच जास्त खुश असते।